समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रात्री 10:30 वाजता होणार। राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश, भाविकांची मोठी गर्दी। पुण्यात काल सकाळी सुरू झाली विसर्जन मिरवणूक अखेर संपली। तब्बल 32 तास चालली बाप्पाची विसर्जन मिरवणूक। ज्यांच्याकडे नोंद त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन। सरकारचा जीआर ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी। आमदार विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका। हैदराबाद गॅझेट संदर्भात मराठा समाजाकडून सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये कॅबिनेट दाखल। सरकारच्या जीआरला स्थगिती मिळू नये यासाठी खबरदारी। अजित पवारांच्या आयपीएस अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या कॉल प्रकरणी धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा दावा। मध्यस्थांच्या दबावापोटी अजित पवार प्रोटोकॉल सोडून बोलल्याचं मोहिते पाटलांचं वक्तव्य। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या रॅलीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराड आहे अटकेत। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचा राडा। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी। येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता। उत्तर महाराष्ट्र कोकणाला हवामान विभागाचा पावसाचा अलर्ट। आणि आज भारतामध्ये वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण। 2022 नंतर भारतात दिसणारं सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण। मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा। पहिली बातमी ठाकरे बंधूंसंदर्भातली। शिवतीर्थावर येत्या दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे। याच व्यासपीठावरून ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का या संदर्भात विविध चर्चा रंगू लागल्यात। यानंतर पुढची बातमी आहे दिवसभरातील दुसरी महत्त्वाची, ती म्हणजे धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका विधानासंदर्भातली। सध्याच्या परिस्थितीच्या सामाजिक समतेवर जाहीर भाषणातून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नसल्याची खंत धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली। या भाषणातून त्यांनी विविध मुद्द्यांवर बोट ठेवल्यानं चर्चा सुरू झाल्यात। यानंतर दिवसभरातील पुढची महत्त्वाची घडामोड आहे मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या जीआरची। हैदराबाद गॅझेटियर संदर्भातल्या जीआरवरून मराठा समाजाकडून हायकोर्टामध्ये कॅबिनेट दाखल करण्यात आला आहे। मराठा समाजाची बाजू ऐकल्याशिवाय आरक्षणाबाबतचा जीआर रद्द करू नये असं या याचिकेत म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल आणि एक प्रकारे खबरदारी या ठिकाणी घेतली जात असल्याचं दिसतंय। दरम्यान यानंतर आता पुढची बातमी आहे गणेशोत्सवानंतर लागलेले दसऱ्याच्या वेधाची। दसरा आणि राजकीय मेळाव्यांचं गणित महाराष्ट्राला काही नवीन नाहीये। विशेष म्हणजे ठाकरे आणि दसरा मेळावा असं वेगळं समीकरण आहे। दसरा मेळाव्याला शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना पुढची दिशा दाखवत आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांसमोर पुढील राजकीय भूमिका मांडतात। मात्र शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरे असे दोघांचे दसरा मेळावे होतात। पण यंदाचा दसरा मेळावा हा ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी स्पेशल असणार आहे। कारण यंदाचा दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू 2 दशकानंतर शिवतीर्थावर एकत्र येण्याची शक्यता आहे। दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंना निमंत्रण देणार असल्याची माहिती आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। एवढंच नाही तर याच व्यासपीठावरून ठाकरे बंधू मोठी घोषणा करणार असल्याची ही माहिती आहे। त्यामुळे ठाकरे बंधू दसरा मेळाव्यात एकत्र आल्यास कोणती घोषणा करणार यावरून विविध चर्चा सुरू झाल्यात।
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, अशी ही चर्चा सुरू झाली आहे. तर गेल्या काही महिन्यामध्ये ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी कधी कधी झाल्या होत्या ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यामध्ये 5 जुलै 2025ला विजयी मेळावा झाला होता आणि या विजयी मेळाव्यानिमित्त 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, एकाच व्यासपीठावर दिसले होते. आणि यानंतर 27 जुलै 2025ला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी हजेरी लावली. मातोश्रीवर जाऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर पुढच्याच महिन्यामध्ये म्हणजे 27 ऑगस्ट 2025ला शिवतीर्थ हे जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे, इथं गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचले शिवतीर्थावर आणि ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन पाहायला मिळालं. आणि आता पुढे 2 ऑक्टोबर 2025ला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसरा मेळावा आहे आणि ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर या दिवशी दिसण्याची शक्यता आहे. महत्त्वाची घोषणा करणार असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे या चर्चा सुरू होत्या तर दुसरीकडे संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्याविषयी काही माहीत नाही. इतकं सांगू शकेल की सन्माननीय उद्धव ठाकरे व सन्माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा सुसंवाद अनेक बाबतीत सुरू आहे. एवढं मी मला खात्रीनं सांग. बघा, मेळावा हा शिवसेनेचा असतो, दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला अशी माझी आतापर्यंतची माहिती आहे. 2 स्वतंत्र पक्ष आहेत. विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी 2 स्वतंत्र पक्ष आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. तर या चर्चांची सुरुवात झाली ती म्हणजे सचिन अहिर यांनी केलेल्या एका विधानावरून. सूचक विधान करत अहिर नेमकं काय म्हणाले होते ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर सचिन अहिर यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता या चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विशेषतः मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिक यांचं लक्ष आहे. त्यांच्यामध्ये उत्सुकता वाढली आहे. सचिन अहिरने जे संकेत दिला त्यांना माझ्या शुभेच्छा आहे.